हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण एमपीएससी पीवायक्यू अनालिसिस मधील काही क्वेश्चन्स घेतोय आणि त्यांचं अनालिसिस करतोय. प्रश्न समजून घेतोय. प्रश्नाचं आज म्हणजे जर ओक्यावा असेल तर त्याच्या आजूबाजूला काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे किंवा कॉन्सेप्ट जर असेल ती कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा, सेंटेन्स काय आहे किंवा क्वेश्चन काय. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी डॅश डॅश. कंप्लीट द सेंटेन्स चुजिंग द करेक्ट अँटोनिम. आता काय म्हटलं त्यांनी, चुजिंग द करेक्ट अँटोनिम. परंतु अँटोनिम कोणाचा, अँटोनिम कोणाचा घ्यायचा आहे. इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक, ट्रॅजिक म्हणजे आपण काय म्हणतो, शोकात्मक, करुणामय, राईट. एकदम करुण, दुःखद, शोकांतिका वगैरे टाईप, त्या टाईपचं म्हणजे शोकात्मक, दुःख वगैरे असणार. मग ट्रॅजिक एकच शब्द भेटला, इट वॉजंट सो ट्रॅजिक. आता आपण अशा वेळेस जर आपल्याला कोणताही वर्ड सांगितलेला नाही, त्याला बोल्ड नाही केलंय, त्याला अंडरलाईन नाही केलंय, काहीच केलेलं नाही, आपण त्यावेळेस काय करायचं, आपलं डोकं वापरायचं जे दिलेलं आहे वरच्याने ते. मग काय, याच्यामध्ये एक शब्द आलाय ट्रॅजिक. जर ते ट्रॅजिक नाहीये, इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक, जर ते ट्रॅजिक नसतं तर काय असतं, इट वुड बी, आणि त्याचा अँटोनिम वापरायचा आहे. ट्रॅजिक म्हणजे शोकात्मक, दुःख किंवा दुःखद वगैरे असं. आता ऑप्शन्स मध्ये बघा बरं कोणकोणते शब्द आहेत. इडिओटिक, फुलिश, रिडिक्युलस, हे सगळ्या या तीनही शब्दांचा अर्थ जवळपास सारखा आहे. मूर्खपणाचा, वेडेपणाचा या अर्थाने. मूर्खपणासारखा, वेडेपणासारखा, किळसवाना, रिडिक्युलस वगैरे असा. मग आपल्याला जर दुःखद नाहीये तर काय, कॉमिक एकच शब्द आहे जो या तिघांपासून वेगळा आहे आणि तो ट्रॅजिक या वर्डच्या अँटोनिम असण्याच्या जवळपास जाणार आहे. म्हणून आन्सर काय असेल आपलं, कॉमिक. इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी कॉमिक. So that would be the answer. Thanks for watching. Thank you. Jai Hind.